सखी सावली काव्यांजली। तुला तरी खरं वाटतंय ना? तुला पटतंय ना माझं बोलणं? बास अंजली, असं नको म्हणून काही तुझ्या लाडूवर तुझा विश्वास नाहीये? कसा बसेल विश्वास? सांग ना। एकतर तुझ्यासाठी मी माझी सगळी कामं सोडून इथे आले, पण इथे तुझा खोटारडेपणाच चाललाय। पत्र काही नव्हतं तर मला इथे आणलंच कशाला तू? होतं पत्र काही आताच होतं। अगं मग गेलं कुठे? उडून गेलं की गिळलं कुणी? आत्ताच ही चिठ्ठी फाडून टाकते, म्हणजे काव्याला संशय येणार नाही आणि दोघींमध्ये आग लावून देता येईल। नाहीये ना पत्र? काय विचारते मी? असो, चालू दे तुझं, कारण आता तू काहीही सांगितलंस तरी मला ते पटणार नाही। तुला करेक्ट माहिती मला काय हवंय काय नकोय, काय गरज आहे, सगळं कळतं तुला खरंच। And I'm very, very, very happy for this. Cheers. तुला अजून खूप काही बघायचंय विशू। आज तू पूर्णपणे माझा आहेस। अजून एक मोठं सरप्राईज बाकी आहे। तू रिफिल कर, मी आलोच। ओके। निघते मी। थांब काही माझ्याकडे पत्र आहे। मी तर ते पत्र फाडलं होतं, हिच्याकडे कुठून आलं? हे बघा काही हेच का ते पत्र जे तुझ्या आईने दिलं होतं? हो, काकूने मला जेव्हा हे पत्र दिलं होतं तेव्हा मी या पत्राचा फोटो काढून ठेवला होता।
कोण आलाय डिस्टर्ब करायला? रूम सर्व्हिस असणार. तुला पैसे द्यायचेत की नाही? द्यायचेत की नाही पैसे? एक काम करतो, पोरीच्या बापाकडूनच पैसे घेतो. काय नाव आहे त्याचं? विश्वजित. बंटी, तू इथे काय करतोयस? तुम्हाला भेटायला आलोय. तुम्ही तुमच्या स्पेशल फ्रेंड सोबत सुट्टी एन्जॉय करायला आलात कळलं. मग म्हटलं चला. त्याचा तुझ्याशी काय संबंध? जा इथून. जातो की, पण मला पण तुमच्यासारखं रिलॅक्स व्हायचंय. पण खिशात पैसे नाही ना. मग विचार केला तुमच्याकडेच मागूया. तुम्ही एवढ्या मोठ्या मनाच्या आहात. द्या 2 लाख. 2 लाख? 2 लाख कुठून देऊ मी? हे बघ, आपलं डील कधीच क्लिअर झालंय. प्लीज जा इथून. मॅडम, आमच्या लाईन मध्ये डील क्लिअर बिअर होत नसतं कळलं ना. आता आपलं रिलेशन आयुष्यभरचं. काळजी करू नका. पुन्हा जर काही भानगड करायची असेल ना तर डिस्काउंट देईन. आता द्या पैसे. नाही देणार. अच्छा, म्हणजे तू खरं बोलत होतीस. ये. आई, तुला अशा कुठल्याच पत्राबद्दल काहीच माहिती नव्हतं ना ग? म्हणजे लाडूच्या आईने तुला असं कुठलंच पत्र लिहिलेलं नव्हतं, बरोबर? अगं मग लाडू, त्या पत्राचा आधार घेऊन त्या दोघींना आपण इथे कशाला राहू द्यायचं? ओके नाही? चला, तुम्ही दोघी आत्ताच्या आत्ता इथून निघावा. काव्या, काव्या अगं चुकलं माझं. माफ कर ना मला. शिवाय तू म्हणशील आम्ही दोघी 10 वेळा चुका करतो आणि 10 वेळा माफी मागतो, पण यावेळेस शेवटचं माफ करा मला. पत्राबद्दल मला माहित होतं. खरं तर सुरुवातीपासूनच सगळं माहित होतं, पण तू रागावशील आणि याचा काय अर्थ काढशील म्हणून घाबरले मी. बाकी काय? अगं पण हे तुझ्या बाजूनी आहे ना पत्र. म्हणजे सुमती काकूंनी त्यात स्पष्ट लिहिलंय की तू हे घर सोडून कधीच जाऊ नकोस. मग कशाला घाबरत होतीस तू? अगं बाळा, तू चिडली होतीस. रागाच्या भरात पुन्हा मला घराबाहेर काढशील असं वाटलं ग मला. म्हणून अगं बोल, अगं असं बोल ना काहीतरी. आई नुसती खोटी नाटी कारणं देते असं वाटतंय. आधी याचा छडा लावून मगच यांना जाब विचारला पाहिजे. लाडू, हा पत्राचा फोटो मला फॉरवर्ड कर. करते. अक्काई, तुझा माझ्यावरचा राग गेलाय ना आता? गैरसमज दूर झालाय ना? आपण बोलू नंतर. येते मी. त्याने पत्राचा फोटो का मागितला असेल? चढलं मेला.
डोक्याचा ताप काही कमी होत नाही. अहो टेन्शन कशाला घेताय? तो प्राचीचा बाप आहे ना तुमचं गिराईक, त्याला कापा की. कुठे तुम्हाला तुमच्या खिशातून द्यायचे पैसे? मी एकसारखे त्याच्याकडनं पैसे मागू शकत नाही. तू प्लीज जा इथून. तुम्ही नाही मागू शकत? ठीक आहे, मग मीच मागतो. हं? बंटी, अरे हे बघ, तुम्हा दोघांचे फोटो. लैला मजनू प्यार में पागल. हा, क्या बात है. तुम्ही इकडे आलात ना तेव्हाच काढले होते. हे फोटो मी त्याला दाखवले ना, तर तो मला वाटेल ते देईल. हळू बोल ना. तू आता प्लीज जा इथून. आपण नंतर बोलू. आधी पैसे, मग कल. हो नो, हा विशू समोर यायला नको होता. विशूने याला ओळखलं तर संपलं सगळं. तो प्रीतम बरोबर नको त्या वेळी नको त्या ठिकाणी येऊन पोहोचला. नाहीतर एव्हाना या प्रॉपर्टीच्या पेपरवरती अंजलीची सही घेतली असती. अरे मी पण मोठ्या घरात जन्माला आलो असतो ना, तर आता पैशाच्या गादीवर लोळलो असतो. अरे सुजित, अरे जे झालं ना ते सांग, जे नाही झालं ते सोडून दे रे. काय रे, त्या दिवशी नुसता घोड्यासारखा फुरफुरत होता ना तू. हा, मी ह्याव करेन, मी त्याव करेन. आता काय झालं रे, पडलास ना तोंडावर. गप! थोबाड बंद. त्या पोरीने एक थोबाडीत मारली तर पाणी पण नाही मागितलं. तू लक्षात आहे तुझ्या? काही झालं की उडाच करायचं बस. माझा एक प्लॅन, एक प्लॅन. त्यामुळे जास्त उडायचं नाही. ए सुजित, तुला ना काहीच जमणार नाही. गाढवाला वाघाचं कातड पांघरलं ना, तर तो वाघ नाही होत, तो गाढवत राहतो. अरे सोडा, काय चाललंय? काय वेळासारखे भांडता एकमेकांची? मला सांग रे. भालेराव जरा गप्प बस. सुजित यार, मला हा नकोय. अरे असं नाही होणार, तोही तितकाच महत्वाचा आहे आपल्याला. अरे तुला विचारतोय मी, कोण आहेस तू? अरे हा रूम सर्व्हिस साठी आलेला. आपला टीव्ही बंद होता ना, म्हणून मी बोलवलेलं. तुम्ही जा. मॅडम, रिचार्ज संपलंय. ते वेळेवर करावं लागतं, नाहीतर जाम प्रॉब्लेम होतात. मी सांगतो मॅनेजरला. नाही, थांब 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 थांब. अरे नाही. तुला 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 कुठेतरी बघितलंय मी. मला आठवत नाही, पण मी कुठेतरी बघितलंय. कोण आहे माणूस? अरे ते आपल्या हॉटेलमध्ये येताना किंवा लॉबीमध्ये बघितलं असेल तू. तुम्ही इथे का थांबलाय? जा ना. इथे नाही, करेक्ट, इथे नाही. दुसरीकडे कुठेतरी बघितलंय मी याला. मला विशू, तू एकच विषय कशाला घेऊन बसलायस? आपण एवढं छान एन्जॉय करत होतो ना. चल एन्जॉय करू. हा, पण मी माहिती का ह्याला मला लक्षात नाही ते कुठे बघितलं मी. विशू, हे बघा, सगळं ॲज पर प्लॅन चाललंय. माझ्याकडे मास्टर प्लॅन रेडी आहे. नाही, मी पुढच्या सेशन मध्ये बघतो ना काय करायचं ते.
एक मिनिट, आय कॉल यू बॅक. हा तर तो नितीन आहे, अंजलीला त्रास देणार. प्रेमाने सांगितलेलं कळत नाही ना तुला? आता जेव्हा तुला मी फरफटत घेऊन जाईन ना, तेव्हा तुला कळेल. हा तो भालेराव ज्याने अंजलीवर हल्ला केला होता. तिसरा कोण आहे? आम्हाला सुजित सारखा का वाटतं? पण माझं सुजित आहे तर मग हा या नितीन आणि भालेराव सोबत काय करतोय? वाटत तरी सुजित होता का दुसराच कोणीतरी होता. पण जर सुजित असेल तर तो या नितीन आणि भालेराव सोबत काय करत होता? काहीतरी चुकतंय, काहीतरी गडबड नक्कीच आहे. नितीन, बरं झालं तुझ्याला वेळेत बघितलंस म्हणून, आता आपण अडकलो असतो. म्हणून सांगतो आपल्याला आता अलर्ट राहायला पाहिजे. आय नो, आणि या प्रीतम पासनं तर जास्त अलर्ट राहायला पाहिजे. काव्या, आलीस तू? काय झालं ग तिकडे? अंजली तुला काहीतरी महत्वाचं दाखवणार होती ना? दाखवलं का मग? दाखवलाय. तुमचा अंदाज खरा ठरला. अंजलीच्या अशा वागण्यामागे नक्की काय कारण आहे ते तिने सांगितलं मला. नेहमीप्रमाणे माझ्या आईने परत तिला फसवलं. सतत सतत आई खोटं बोलत असते, मला कळतच नाहीये. म्हणजे तुझ्या आईची खोटं बोलायची सवय अजून गेलीच नाही म्हणायची. अंजली बिचारी साधी भोळी आहे ग. तिच्या स्वभावाचा दरवेळी गैरफायदा घेतात ह्या दोघी. आई, त्याचंच तर वाईट वाटतंय मला. म्हणूनच मी त्या दोघींना कायमचं घराबाहेर काढायचं ठरवलं होतं.
पण आता सत्य काय आहे ते आधी शोधणार आणि मग त्यांना धडा शिकवणार असं ठरवलं. विंचवाचा जीव आपण वाचवला ना तरी तो नांगी मारायची सोडत नाही. काव्या आज या हातापाया पडून घरामध्ये आश्रय मिळवतील, पण उद्या अंजलीला डसायला मागे पुढे बघणार नाही. तीच काळजी वाटते आई मला. अंजलीला जर ह्या संकटातून बाहेर काढायचं असेल ना तर एकच मार्ग आहे, तो म्हणजे तिचं लग्न करून देणं. हो, तिला चांगलं सासर मिळालं ना तर तिचं आयुष्य सुखाचं होईल. मी प्रीतमचं नाव तुला सुचवलं होतं, पण तू अजूनही त्याचा विचार करत नाहीस. होय आई, तुमचं म्हणणं पटतंय मला. लाडूच्या लग्नाचा विषय मनावर घ्यायलाच हवा. मी आजच प्रीतमशी बोलते आणि याबद्दल त्याचं काय मत आहे याचा अंदाज घेते. यापुढे माझ्या लाडूच्या आयुष्यात फक्त आणि फक्त सुखच असायला हवं. ऑल राईट गाईज, आपण लवकरच भेटूया आपल्या पुढच्या सेशन मध्ये. अंटिल देन यू गाईज हॅव अ वंडरफुल वंडरफुल डे. लव्ह यू. बहिणी तू कधी आली? तुझ्या फॅन्स बरोबर तुझ्या गप्पा सुरू होत्या ना तेव्हाच. पण खरंच तुला पहिल्यासारखं सगळ्यांशी असं बोलताना बघून खूप छान वाटतंय प्रीतम. बरं आता मला सांग, आज तू इथे मला भेटायला स्टुडिओत कसं काय? खरं तर अंजली बद्दल बोलायचं होतं. आम्ही सध्या तिच्या लग्नाचं बघतोय ना. अरे वा, दिस इज गुड न्यूज. खरं सांगतो, अंजली खूप चांगली मुलगी आहे भाई, आणि मला मनापासून हवंय की तिला एक खूप जेन्युइन, खूप चांगला साथीदार मिळावा. खरंच? म्हणजे तुलाही असंच वाटतंय ना? असंच वाटतं म्हणजे ऑफकोर्स. पण अंजली खूप मेहनती आणि खूप उत्साही मुलगी. ऑफकोर्स मला वाटतं की तिला कोणीतरी चांगलं मिळावं. वाटलंच होतं मला. म्हणून आहे ना आम्ही म्हणजे मी, आमच्या आई आणि तुझी आई, आम्ही सगळेजण लाडूसाठी तुझा विचार करतो.